चला सो गुड इव्हनिंग. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं बोला चला. हे पटपट बोला. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय पाहिले होते? डेफिनेशन पाहिली होती ऑपरेटिंग सिस्टीमची आणि त्याच्यानंतर पाहिले होते कंपोनंट्स ऑफ. डेफिनेशन म्हणजे काय? ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम विच ऍक्ट ॲज अन इंटरफेस बिटवीन द युजर अँड द हार्डवेअर. त्याच्या पुढे अजून काय पाहिलं होतं? त्याचे कंपोनंट पाहिले होते. कशाचे कंपोनंट पाहिले होते? कम्प्युटर सिस्टीमचे कंपोनंट पाहिले होते. पहिलं कंपोनंट बोला. पहिलं पाहिलं होतं आपण हार्डवेअर. हार्डवेअरमध्ये काय काय पाहिलं होतं? एक म्हणजे बरं हार्डवेअर इज अ फिजिकल पार्ट ऑफ सिस्टीम. ठीक आहे. काय प्रोव्हाइड करतोय? बेसिक कम्प्युटिंग रिसोर्सेस. कळलं? मग त्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसेस आहे, आउटपुट डिव्हाइसेस आहे, सीपीयू आहे, त्याच्यानंतर नेटवर्किंग डिव्हाइसेस आणि अदर डिव्हाइसेस हे सगळे पाहिले होते. त्याच्यानंतर पुढे पाहिलं होतं आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरच्या पुढे पाहिलं होतं बोला ऑपरेटिंग सिस्टम. आणि ऑपरेटिंग सिस्टीमच्या पुढं कळले नक्की? हे चार काय आहेत बाळांनो ऑपरेटिंग सिस्टीमचे? नक्की अरे हो की नाही? काय ते? अरे डुचक्या तोंडाचे हो. हे कम्प्युटर सिस्टीमचे कंपोनंट आहेत. ऑपरेटिंग सिस्टीमचे कशाचे आहेत? कम्प्युटर सिस्टीमचे कंपोनंट्स. ठीक आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो बाळांनो आपला ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये दॅट इज नथिंग बट द इव्होल्युशन. ऑपरेटिंग सिस्टीमचं इव्होल्युशन. लक्षात घ्या. 4 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. बऱ्याच पेपरमध्ये विचारला गेलेला आहे. ठीक आहे. आपल्याला आन्सर चेंज करायचं नाही. काय दिलं बघा आता. इव्होल्युशन म्हणजे काय? की ऑपरेटिंग सिस्टीम इव्हॉल्व कशी झाली. जसे आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेज इव्हॉल्व झाल्या. प्रोग्रामिंग लँग्वेज कशा इव्हॉल्व झाल्या? सगळ्यात पहिले आपल्याकडं सी होती पहिली. ही रिड्यूसच्या तोंडाची. अरे पहिले मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग, त्याच्यानंतर असेंब्ली लँग्वेज, त्याच्यानंतर प्रोसिजर ओरिएंटेड नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड. अशा पद्धतीने प्रोग्रामिंग लँग्वेज इव्हॉल्व झाल्या. आता कम्प्युटर सिस्टीम कशी इव्हॉल्व झाली? तर कम्प्युटर सिस्टीम मध्ये पहिली जी जनरेशन होती बाळांनो, फर्स्ट जनरेशन. लक्षात घ्या. आपल्याला इयर पण लक्षात राहिले पाहिजेत. सगळ्यात पहिलं इयर आहे 1940 to 1956. कधीपासून आहे? 1940 पासून 1956. आता एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या पुढे काही ना काहीतरी पॉइंट आहेत. हे पॉइंट म्हणजे काय? तर त्या जनरेशन मध्ये नक्की कोणता कंपोनंट यूज केला, त्या जनरेशन मध्ये काय वापरलं. तर फर्स्ट जनरेशन मध्ये काय वापरलं गेलंय? तर व्हॅक्यूम ट्यूब्स आणि दुसरं वापरलं गेलंय प्लग बोर्ड्स. काय वापरलंय? व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. कळतंय? सगळ्यात पहिली जनरेशन कधी सुरू झाली आहे? 1940 to 1956. त्याचे मेन 2 कॉम्पोनंट, पहिला कोणता आहे? व्हॅक्यूम ट्यूब्स आणि दुसरा म्हणजे प्लग बोर्ड्स. लक्षात घ्या. प्रत्येक जनरेशन मध्ये काही ना काहीतरी ड्रॉबॅक होते. ते ड्रॉबॅक नेक्स्ट जनरेशन मध्ये आपण काय केलेत? ओव्हरकम केलेत. लक्षात घ्या. मग पहिल्या जनरेशन मध्ये सगळ्यात पहिले कंपोनंट काय काय होता बघा. लक्षात घ्या. ठीक आहे. पहिल्या जनरेशन मध्ये these machines had vacuum tubes as the central component. सगळ्यात मेन कंपोनंट म्हणजे कोणता? व्हॅक्यूम ट्यूब्स. आता या ठिकाणी व्हॅक्यूम ट्यूब्स म्हणजे काय लक्षात घ्या. या ठिकाणी आपण व्हॅक्यूम ट्यूब तुम्हाला दाखवतो मी कशा असतील, किंवा फर्स्ट जनरेशनचे पीसी कसे आहेत लक्षात घ्या. या ठिकाणी आपण बघूत म्हणजे लक्षात येईल. हे जर बघितला तर हा आपला फर्स्ट जनरेशनचा पीसी आहे. हा काय? फर्स्ट जनरेशन म्हणजे हा माणूस उभा आहे, हा अख्खा मिळून एक कम्प्युटर तयार झालाय. कळतंय नक्की? अख्खी खोली भरून एकच कम्प्युटर. आलं लक्षात? आता कम्प्युटरची साईज रिड्यूस होत गेली. त्यावेळेला कम्प्युटरची साईज मोठी होती. हा काय बाळांनो? फर्स्ट जनरेशनचा कम्प्युटर आहे. मग आता या फर्स्ट जनरेशन कम्प्युटरमध्ये जो काही कंपोनंट वापरला गेला तो कंपोनंट कोणता होता? व्हॅक्यूम ट्यूब्स. फर्स्ट जनरेशन मधला जो कंपोनंट दाखवला गेला तो कोणता बाळांनो? या ठिकाणी दाखवला येतो व्हॅक्यूम ट्यूब्स. लक्षात घ्या. या ठिकाणी ह्या कोणत्या ट्यूब्स आहेत? व्हॅक्यूम ट्यूब्स. कळतंय नक्की? काय इव्होल्युशन कधी झाली? 1940 to 1956. कळतंय नक्की? त्याच्यानंतर त्याच्यामधले 2 कंपोनंट कोणते? व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. कळलं? व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. मग याच्यामधला सगळ्यात पहिले काय सांगितलं त्यांनी? तर याच्यामधला जो सेंट्रल कंपोनंट होता, याच्यामधला जो सेंट्रल कंपोनंट आहे, सेंट्रल कंपोनंट म्हणून वापरला आपण व्हॅक्यूम ट्यूब्स. लक्षात घ्या. पुढे काय दिले बघा आता. मशीन्स ऑफ दॅट टाइम वर सो प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह म्हणजे प्राचीन. प्रिमिटिव्हचा अर्थ काय? म्हणजे एवढ्या जुन्या पुराण्या काळातल्या होत्या की त्या ठिकाणी जे प्रोग्राम्स आहेत ते प्रोग्राम एंटर करताना 1 बिट ॲट अ टाइम एंटर केले जायचे. काय सांगितलं? त्यावेळेच्या ज्या मशीन होत्या या एवढ्या प्रिमिटिव्ह होत्या. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? जुन्या काळातल्या प्राचीन. तर त्या ठिकाणी जे प्रोग्राम एंटर केले जायचे. मला एक सांगा, कम्प्युटरचा यूज काय? काहीतरी प्रॉब्लेम. हे बोंगे बोला. कम्प्युटरचा यूज काय? काही ना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण प्रोग्राम लिहितो. मग त्यावेळेला जे प्रोग्राम एंटर केले जायचे ते कसे एंटर केले जायचे? 1 बिट ॲट अ टाइम. म्हणजे एका वेळेला एकच बिट एंटर करणार. कळलं? काय सांगितलं? जे मशीन्स होते कधीचे?
त्या काळातले हे कसे होते, प्रिमिटिव्ह. आणि इतके प्रिमिटिव्ह होते की प्रोग्राम्स कसे एंटर केले जायचे, 1 बीट ॲट अ टाइम. मग आता हे प्रोग्राम एंटर कशावर केले जातात, तर हे जे काही प्रोग्राम एंटर केले जाणार आहेत ऑन रोज ऑफ मेकॅनिकल स्विचेस. त्यासाठी काय वापरले, रोज ऑफ मेकॅनिक. आपले जे स्विच होते, बटन माहिती तुम्हाला, त्या टाईपचे स्विच वापरले जायचे. आणि त्या स्विचची काय असायची, रो असायची. त्या स्विचची काय असायची, रो. मग त्या रो ऑफ स्विचेसवर आपण काय करायचो बाळांनो, हे सगळे प्रोग्राम काय करायचो, एंटर करायचो. एक मिनिट, ऑनलाईन डाऊट असेल लेक्चर झाल्यावर हँड रेस करा, लेक्चरमध्ये नको करू, ठीक आहे. चला, काय सांगितले बघा, काय सांगितले, मशीन्स कसे आहेत, हे भोंगे बोला ना, मशीन्स कसे आहेत, प्रिमिटिव्ह. एवढे प्रिमिटिव्ह होते दॅट प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड. कसे एंटर करणार, 1 बीट ॲट अ टाइम. कसे एंटर करणार, 1 बीट ॲट अ टाइम. कशावर करणार, ऑन द रो ऑफ मेकॅनिकल स्विचेस. आणि त्या मेकॅनिकल स्विचला म्हणतो प्लग बोर्ड. कळतंय नक्की. पहिलं काय सांगितलं, 1942 1956. कळलंय नक्की. कंपोनंट कोणता आहे, व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. सेंट्रल कंपोनंट म्हणून कसे होते, प्रिमिटिव्ह. त्या मशीन्स कशा होत्या, प्रिमिटिव्ह. एवढ्या प्रिमिटिव्ह होत्या की प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड 1 बीट ॲट अ टाइम. एका वेळेला एकच प्रोग्राम, म्हणजे एका वेळेला एकच बीट आपण काय करणार, एंटर करणार. कळलं. कशावर करणार, रोज ऑफ मेकॅनिकल स्विचेस. रोज ऑफ मेकॅनिकल स्विचेस. आणि त्या रो ऑफ मेकॅनिकल स्विचेसला काय म्हटलं जातं, तर प्लग बोर्ड. पहिलं कन्सेप्ट कळलं नक्की. पुढं आता हे सगळं झालं. याचा प्रॉब्लेम काय होता, याचा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे काय, हिटिंग. जे व्हॅक्यूम ट्यूब्स आहेत, सगळ्यात सेंट्रल कंपोनंट काय, व्हॅक्यूम ट्यूब. त्या व्हॅक्यूम ट्यूबचा प्रॉब्लेम काय, तर त्या लवकर काय व्हायच्या, हिट व्हायच्या. हा ह्या जनरेशनचा प्रॉब्लेम. आणि मेन म्हणजे दे रिक्वायर्ड द लार्ज स्पेस. त्याला जागा कशी लागते, मगाशी आपण दाखवलं, तुम्हाला डायग्राम दाखवली, मी फोटो दाखवला फर्स्ट जनरेशनचा. पूर्णच्या पूर्ण रूम भरून एक पीसी असायचा, एक जो कम्प्युटर, त्याला आपण मेन फ्रेम कम्प्युटर म्हणायचो. तर तो कम्प्युटर जो असायचा पूर्ण रूम भरून असायचा, म्हणजे एवढा रूम एवढा मोठ्या त्याची साईज असायची. मग मेन त्याचे प्रॉब्लेम काय, पहिलं म्हणजे तर व्हॅक्यूम ट्यूब्स काय व्हायच्या, हिट व्हायच्या. हे गुंगू नका, काय पहिला प्रॉब्लेम, व्हॅक्यूम ट्यूबचा हिटिंग हा प्रॉब्लेम आहे. आणि सेकंड प्रॉब्लेम, या मशीन कशा होत्या, लार्ज स्पेस. त्यांना जागा कशी लागायची, लार्ज स्पेस. मग आता या ठिकाणी ऍक्च्युअल मध्ये परत समजून घ्या, या ठिकाणी नो ऑपरेटिंग सिस्टीम इन दिस जनरेशन. म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम नव्हती. जनरेशन कशाच्या आहेत, या ऑपरेटिंग सिस्टीमच्या सांगितल्यात किंवा कम्प्युटर सिस्टीमच्या जरी सांगितल्या तरी पहिल्या जनरेशन मध्ये कुठल्याही प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम नव्हती. कळतंय नक्की, लक्षात ठेवा. चला पुढे काय सांगितलंय, प्रोग्रामिंग लँग्वेजेस वर अननोन. मला एक सांगा, ऑपरेटिंग सिस्टमच नाहीये तर प्रोग्रामिंग लँग्वेज असेल का, नाही. प्रोग्रामिंग लँग्वेज कधी आली, पहिले बॉम्बला पहिले मशीन, दुसरी असेंब्ली, तिसरी प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग मध्ये मग प्रोसिजर आली, आठवतंय नक्की. म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची प्रोग्रामिंग लँग्वेज अस्तित्वातच नव्हती. नॉट इवन असेंब्ली. असेंब्ली लँग्वेज म्हणजे कोणती, जे आपण मायक्रो प्रोसेसर मध्ये पाहिली, आठवतं 8086 मध्ये आपण कोणती पाहिली, असेंब्ली लँग्वेज. त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स आपण ऍड, मल, सब, डिव ह्या इन्स्ट्रक्शन पाहिल्या. ती लँग्वेज कोणती, म्हणजे या ठिकाणी असेंब्ली लँग्वेज पण होती का, नव्हती. मग कोणती लँग्वेज होती, मशीन लँग्वेज. मशीन लँग्वेज मध्ये, मशीन लँग्वेज म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये, 0 आणि 1च्या. 0 आणि 1 हे काय आहेत, बीट. अरे 1 बीट आहेत की नाही, म्हणून इथं बघितलं आपण की प्रोग्राम कसे एंटर केले जायचे, 1 बीट ॲट अ टाइम. कन्सेप्ट कळतोय नक्की. प्रोग्राम एंटर करताना 1 बीट ॲट अ टाइम. ड्रॉबॅक व्हॅक्यूम ट्यूबचा, हीट करणं. दुसरा, त्याला जागा जास्त लागायची, स्पेस लागायची. पुढे काय सांगितलं, या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती. प्रोग्रामिंग लँग्वेज अननोन, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजेस नव्हत्या, नॉट इवन असेंब्ली लँग्वेज. कळलं नक्की. पुढे काय सांगितलं, सो ऑल द प्रोग्रामिंग वॉज डन इन द मशीन लँग्वेज. जर प्रोग्रामिंग लँग्वेजच नव्हती, कम्प्युटरचं काम काय, आपण त्याला काहीतरी प्रॉब्लेम देणार, तो सॉल्व्ह करणार, म्हणजे आपण त्याला प्रोग्राम देणार. पण प्रोग्रामिंग लँग्वेज नसेल आणि मला काय द्यायचं आहे त्याला, प्रोग्राम. मग प्रोग्राम देण्यासाठी मी 0-1च्या फॉर्म मध्ये देतो. आणि 0-1 ही लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज, मशीन. मग प्रोग्राम कोणत्या फॉर्म मध्ये केले जायचे, द प्रोग्रामिंग वॉज डन इन द मशीन लँग्वेज. कळतंय नक्की. पुढे काय सांगितलंय, ऑल द प्रॉब्लेम्स वर सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. मग या ठिकाणी मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील का, मला एक सांगा. जसं जसं प्रोग्रामिंग लँग्वेज इव्हॉल्व्ह होत गेल्या, पहिले आपण प्रोसिजर ओरिएंटेड पाहिली, नंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड पाहिली, मग त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज इव्हॉल्व्ह होत गेल्या.
मग त्या ठिकाणी आपण मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ लागले. पण बेसिकली सुरुवातीला कम्प्युटरमध्ये असे मोठे मोठे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नव्हते. त्याचं काम काय, बेसिक कॅल्क्युलेशन. बेसिक कॅल्क्युलेशन म्हणजे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टी, ह्या टाईपचे कॅल्क्युलेशन्स, याला काय म्हणतो आपण बाळांनो, सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स. हेच फक्त या ठिकाणी असे प्रॉब्लेम काय करता यायचे, सॉल्व्ह करता यायचे. कन्सेप्ट कळला. कोणती जनरेशन आहे, पहिली जनरेशन. कोणती जनरेशन आहे, पहिली. परत एकदा रिवाइज करतो, मग आपण काय करू, लर्न करू. परत बघा, लक्षात घ्या काय सांगितलंय. ह्या मशीन मध्ये काय होतं, व्हॅक्यूम ट्यूब. व्हॅक्यूम ट्यूब हा काय, सो दीज मशीन्स हॅड अ व्हॅक्यूम ट्यूब ऍज अ सेंट्रल कंपोनेंट. व्हेरी गुड. पुढं मशीन्स कशा होत्या, सो प्रिमिटिव्ह, इतक्या प्राचीन, बाबा आदमच्या काळातल्या इतक्या प्रिमिटिव्ह दॅट प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड 1 bit ॲट अ टाइम. प्रोग्राम कसे एंटर करणार, 1 bit ॲट अ टाइम. कशावर, ऑन रोज ऑफ मेकॅनिकल स्विचेस, आणि त्याला काय म्हटलं जातं, प्लग बोर्ड्स. पुढे काय सांगितलं, प्रॉब्लेम सांगा. व्हॅक्यूम ट्यूबचा प्रॉब्लेम, हीटिंग. द व्हॅक्यूम ट्यूब्स वर हॅव्हिंग द प्रॉब्लेम ऑफ हीटिंग आणि रिक्वायर्ड द लार्ज स्पेस. इथपर्यंत कळलं, हा प्रॉब्लेम झाला. अजून काय काय, ऑपरेटिंग सिस्टम नव्हती. प्रोग्रामिंग लँग्वेजेस कशा होत्या, अननोन होत्या. नॉट इवन असेंब्ली लँग्वेज पण नाही. कळलं नक्की. मग लँग्वेज कोणती प्रोग्राम साठी, तर मशीन लँग्वेज. कळलं. आणि प्रॉब्लेम कोणते सॉल्व्ह करणार आपण, सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. कन्सेप्ट कळलाय पक्का. सांगा चला, जनरेशन कधी ते कधीशी बोला, 1940 to 1956. कंपोनेंट बोला, व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. कळलंय नक्की. पहिला पॉइंट बोला, हा सेंट्रल कंपोनेंट म्हणून व्हॅक्यूम ट्यूब्स. कळलं. मशीन कशा होत्या, सो प्रिमिटिव्ह दॅट प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड 1 bit ॲट अ टाइम. कशावर, ऑन द रो ऑफ मेकॅनिकल स्विचेस. त्याला काय म्हणतोय, कळलंय नक्की. तिसरं प्रॉब्लेम काय त्याचा, व्हॅक्यूम ट्यूबचा प्रॉब्लेम आहे हीटिंग, आणि त्या मशीनला लार्ज स्पेस लागायची. कळलं. ऑपरेटिंग सिस्टीम नव्हती, देअर वॉज नो एनी ऑपरेटिंग सिस्टीम. प्रोग्रामिंग लँग्वेजेस अननोन, नॉट इवन असेंब्ली लँग्वेज. मग जर प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती तर प्रोग्राम कसे लिहिणार, हा त्यासाठी कोणती लँग्वेज वापरली जाते, प्रॉब्लेम्स वर सॉल्व्ड किंवा प्रोग्रामिंग वॉज डन इन मशीन लँग्वेज. कळले नक्की. आणि लास्टला काय, सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन साठी आपण त्याचा यूज करू शकतो. नक्की कन्सेप्ट कळलाय. कोणती जनरेशन आहे, पक्का कळलंय बोला, कोणती जनरेशन आहे, फर्स्ट जनरेशन 1940 to 1956. कंपोनेंट बोला, व्हॅक्यूम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. नक्की कळले. 2 झाले. पुढे बोला चला. हा या मशीन मधला सेंट्रल कंपोनेंट म्हणून व्हॅक्यूम ट्यूब्स. मशीन कशा होत्या, सो प्रिमिटिव्ह दॅट प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड 1 bit ॲट अ टाइम ऑन द रो ऑफ मेकॅनिकल स्विचेस कॉल्ड ॲज प्लग बोर्ड्स. नक्की. पुढं ऑपरेटिंग सिस्टीम नाही, इल्ले ऑपरेटिंग सिस्टीम नाही. पुढं प्रोग्रामिंग लँग्वेजेस अननोन, नॉट इवन असेंब्ली लँग्वेज, ती सुद्धा नव्हती. मग पुढं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे होते, त्यासाठी लँग्वेज कोणती, मशीन लँग्वेज. आणि पुढं सगळे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे जे प्रोग्राम होते ते काय होते, सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन्स. हा मेन प्रॉब्लेम काय होता, व्हॅक्यूम ट्यूबचा हीटिंग आणि मशीनला लार्ज स्पेस लागेल. नक्की कन्सेप्ट कळला, पक्का कळले. चालायचंय पुढं. चल मग आता सेकंड जनरेशन मध्ये काय झालं, सेकंड जनरेशन मध्ये ह्या ज्या व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या, या व्हॅक्यूम ट्यूबला रिप्लेस केलं गेलं कोणी, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर आठवत आहे काय असतं ट्रान्झिस्टर, हा आठवते. शब्द आठवू नका रे बाळा. ट्रान्झिस्टर काय होता, हा बोला रे. ए बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर पाहिले, ट्रान्झिस्टर इज अ 3 टर्मिनल डिव्हाइस. इमिटर, बेस आणि कलेक्टर. कमिटर, अरे ऐक ना, हा इमिटर, बेस आणि कलेक्टर आहे ना, असं 3 टर्मिनलचं डिव्हाइस होतं. त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर तुम्ही पाहिले असतील. आपण पहिले डायोड बघितले होते. डायोड कधी आठवायचं आणि ट्रान्झिस्टर कधी आठवायचं म्हणा सर, आठवत आहे का याच्यात, हा आहे काय, 3 टर्मिनल डिव्हाइस कळतं. एक म्हणजे बेस, इमिटर आणि कलेक्टर, हे डिव्हाइस होतं. ठीक आहे. मग ऍक्च्युअल मध्ये काय झालं, सेकंड जनरेशन मध्ये काय झालं, ज्या व्हॅक्यूम ट्यूब्स होत्या, पहिल्या जनरेशन मध्ये काय होता,
आताच मग बोललो व्हॅक्युम ट्यूब्स होते पोंगे हो. अरे पहिल्या जनरेशन मध्ये व्हॅक्युम ट्यूब्स, त्याला रिप्लेस कोणी केलं? ओके. मग त्याच्यामुळे काय झालं, एक प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला, प्रॉब्लेम ऑफ साईज अँड स्पेस सॉल्व्ह झाला ना. का? व्हॅक्युम ट्यूबला जास्त जागा लागायची, अरे कळलं, पण ट्रान्झिस्टरला जागा लागणार नाही. मग साईज आणि स्पेसचा इश्यू सॉल्व्ह झाला. अजून काय सांगितलं, कॉस्ट सुद्धा काय झाली, चेंज झाली. कळलं, व्हॅक्युम ट्यूबची कॉस्ट जास्त होती, ट्रान्झिस्टर छोटा डिव्हाइस आहे त्याची कॉस्ट कशी आहे, कमी, म्हणजे कॉस्ट सुद्धा काय झाली, चेंज झाली. दोन प्रॉब्लेम झाले, सॉल्व्ह झाले. पुढं सेकंड जनरेशन कम्प्युटर फॉलोड बॅच सिस्टीम. व्यवस्थित समजून घ्या, सेकंड मध्ये काय आलंय, बॅच सिस्टीम. आता मग अशी पहिली जनरेशन होती, पहिल्या जनरेशनच्या हेडिंगला आपण टाकलं होतं काय, व्हॅक्युम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. अरे हो, कारण ते कंपोनंट होते. आता या ठिकाणी कोण आहे मग सांगा, एक म्हणजे कोणाला, ट्रान्झिस्टर, आणि सिस्टीम कोणती आहे, बॅच. म्हणून हेडिंग काय राहायचं, ट्रान्झिस्टर्स आणि बॅच सिस्टीम. कळले नक्की. जनरेशन त्याची काय होती, 1940 to 1956. मग 56 पासून हा जन्माला आला, 56 ते 63. कळलं, 1956 to 1963. कळलं, कंपोनंट काय आहे, ट्रान्झिस्टर, आणि दुसरा बॅच सिस्टीम. ट्रान्झिस्टर हा कंपोनंट आहे आणि या सिस्टीमला म्हटलं जातं बॅच सिस्टीम. कळले. आता ज्या वेळेला बघा, लक्षात घ्या, ऑपरेटिंग सिस्टीमचे टाइप्स बघणार आपण, त्याच्यामधली पहिलीच ऑपरेटिंग सिस्टीम बघणार आहे आपण, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. कोणती, बॅच. मग आता ह्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ऍक्च्युअल मध्ये. मग ही जी सिस्टीम कोणती सिस्टीम होती, बॅच सिस्टीम. मगाशी आपण प्रोग्राम ज्या वेळेला एंटर करायचो, मगाशी म्हणजे कधी, याच्या आधी कसे एंटर करायचो, 1 बिट ऍट अ टाइम, एका वेळेला 1 बिट. आता याच्यामध्ये काय केलं जाणार, या ठिकाणी जे प्रोग्राम एंटर करणार ते कसे एंटर करणार, 1 by 1 जॉब. लक्षात घ्या, 1 by 1 बिट शब्द नाहीये, शब्द काय, 1 by 1 जॉब. म्हणजे प्रोग्राम आणि डेटाला कलेक्ट करायचं, कोणाला, प्रोग्राम आणि डेटा, त्याचा जॉब बनवला जातो. त्याचा काय बनवला जातो, जॉब. आणि मग एक 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 जॉब आपण कोणाला देणार, त्या कम्प्युटरला. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम पुढे आपल्याला बघायची, डिटेलमध्ये बघायची. पण याच्यामध्ये जो सेंट्रल कंपोनंट तो कोणता आहे, ट्रान्झिस्टर. सिस्टीमला नाव काय, बॅच सिस्टीम. आणि आपण मल्टिपल जॉब जर कलेक्ट केले, बॅच म्हणजे काय, कलेक्शन ऑफ जॉब. बॅच म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगितलं ही थर्ड इयर कम्प्युटरची बॅच आहे, याचा अर्थ काय, याच्यामध्ये एवढे सगळे काय स्टुडंट्स आहेत, त्याची काय बनवली, बॅच. तशी नंबर ऑफ जॉब, जॉब म्हणजे काय, प्रोग्राम आणि डेटा. जॉब म्हणजे काय, प्रोग्राम आणि डेटा. एक प्रोग्राम डेटाचा एक जॉब, दुसऱ्या प्रोग्राम डेटाचा दुसरा जॉब, तिसऱ्या प्रोग्राम डेटाचा तिसरा जॉब, असे मल्टिपल जॉब आपण एकत्र केले आणि त्या जॉबला काय केलं बाळांनो, एक मिनिट, डाऊट आहे काही, जॉब म्हणजे काय ते सांगते बाळांनो. जॉब म्हणजे काय, प्रोग्राम आणि डेटाला काय केलं आपण, कंबाईन केलं, त्याला काय म्हणतो आपण, जॉब. आणि मग तो जॉब कम्प्युटरला द्यायचा आहे. मग तो कसा देणार, पहिले एक जॉब, मग दुसरा जॉब, मग तिसरा जॉब, किंवा त्या जॉबचा काय बनवला, एक बॅच बनवली. मग कसं बनवलं जातं, बॅच कशी बनवणार, सिमिलर जॉबचे. फॉर एक्झाम्पल 3 जॉब मध्ये मला ऍडिशनचा प्रोग्राम्स आहेत, मग 3 जॉब मी ऍडिशन वाले बनवले. 2 जॉब कशाचे बनवले, म्हणजे 2 जॉबची एक बॅच बनवली मल्टिप्लिकेशनची, 3 जॉबची एक बॅच बनवली डिव्हिजनची. असे मी काय तयार केल्या, बॅचेस. आणि म्हणून याला नाव काय, बॅच. काय नाव दिलं त्याला, बॅच सिस्टीम. मग बॅच सिस्टीम मध्ये काय सांगितलंय, काय करणार आपण, बोला काय सांगितलंय, 1 by 1 जॉब्स वर एक्झिक्युटेड इन द सिस्टीम. नक्की कळलं. पहिले काय केलं, कोणाला रिप्लेस केलं, व्हॅक्युम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय, 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कोणता, साईज आणि स्पेसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. अजून काय झालं, कॉस्ट पण काय झाली, चेंज. नक्की परत सांगा, काय केलं, व्हॅक्युम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय ट्रान्झिस्टर, 2 इश्यू सॉल्व्ह झाले. साईज आणि स्पेस हा इश्यू सॉल्व्ह झाला, कॉस्ट रिड्यूस झाली. कळलं. मग या ठिकाणी काय केलं जातं, ही कोणती सिस्टीम फॉलो करते, बॅच सिस्टीम मध्ये काय होणार, 1 by 1 जॉब वर एक्झिक्युटेड इन द सिस्टीम. सिस्टीम मध्ये आपण काय करणार, 1 by 1 जॉब काय करणार, एक्झिक्यूट करणार. नक्की कळले. पुढं आता, दीज वर कॉल्ड एज सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. काय म्हटलं जातं त्याला, लक्षात घ्या, सिस्टीमला नाव आहे सिंगल स्ट्रीम. काय नाव आहे, सिंगल स्ट्रीम. आणि त्याच्यामध्ये आपण प्रोसेस काय करतोय, बॅच प्रोसेस करतोय, म्हणून याला म्हटलं जातं सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. याला असं का म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये प्रोग्राम अँड डेटा वर सबमिटेड इन ग्रुप और बॅच. मी तुम्हाला परत सांगतोय, प्रोग्राम आणि डेटा घेतला, या प्रोग्राम आणि डेटाचा काय तयार झाला, जॉब. काय तयार झाला, जॉब. असे मल्टिपल जॉब एकत्र केले तर त्याची काय तयार झाली, बॅच.
अरे कळलं. आणि एका वेळेला आपण एकच बॅच देणार म्हणून ह्याला नाव काय दिलं जातं, सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टम. नक्की कळलंय. पहिले कोणी रिप्लेस केलं कोणाला, ट्रान्झिस्टरने रिप्लेस केलं कोणाला, व्हॅक्यूम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय द ट्रान्झिस्टर्स. दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, स्पेस आणि साईजचा. कॉस्ट काय झाली, कमी झाली. कळलं. कोणती सिस्टीम फॉलो करते, बॅच सिस्टीम. त्याच्यामध्ये वन जॉब ऍट अ टाइम वर सबमिटेड किंवा वर एक्झिक्युटेड. नक्की कळलं ना, वन जॉब ऍट अ टाइम वर एक्झिक्युटेड. आता याला अजून एक नाव काय, सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टम. मग याला सिंगल स्ट्रीम का म्हणायचं, कारण याच्यामध्ये काय केलंय, प्रोग्राम अँड डेटा, प्रोग्राम आणि डेटा त्याला काय केलंय, सबमिट केलंय. कशामध्ये, ग्रुप आणि बॅच. म्हणून ह्या बॅच वरून काय नाव आलं, हे बॅच प्रोसेसिंग सिस्टम. नक्की कळले, पक्का. 4 पॉईंट झालेत. लक्षात घ्या, पुढे जाऊन उपयोग नाही, आपण हळूहळू जाऊ. पहिलं सांगा, हा व्हॅक्यूम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय, परत बॉम्बला, व्हॅक्यूम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय ट्रान्झिस्टर. कळलं. दोन इश्यू सॉल्व. कॉस्ट पण काय झाली, रिड्यूस झाली. इथपर्यंत कळलं. याला काय नाव आहे, बॅच सिस्टीम. म्हणजे या सिस्टीम मध्ये बॅच सिस्टीम काय केली गेली, फॉलो. याचा अर्थ काय, वन जॉब ऍट अ टाइम. इथं काय दिलंय आपण बघा, 1 by 1 जॉब किंवा 1 जॉब ऍट अ टाइम वर एक्झिक्युटेड. कळलं. कशामध्ये, इन द सिस्टीम. अजून एक नाव काय, सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टम. का नाव दिलं, प्रोग्राम अँड डेटा वर इंटर्ड. कशामध्ये एंटर्ड करणार त्याला आपण, ग्रुप मध्ये किंवा बॅचेस मध्ये. सबमिट कशामध्ये करणार, ग्रुप आणि बॅचेस मध्ये. नक्की कन्सेप्ट कळलाय, पक्का. पुढे काय दिलंय सांगा. या वेळेला कोणती लँग्वेज जन्माला आली, असेंब्ली. पहिल्यामध्ये कोणती होती, फक्त मशीन लँग्वेज होती. कळलं. प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती, नॉट इवन असेंब्ली. याच्यामध्ये कोणती आली, असेंब्ली लँग्वेज काय झाली, इंट्रोड्यूस झाली. पुढे काय सांगितलंय बघा. पण याच्यामध्ये परत ड्रॉबॅक काय, जर ट्रान्झिस्टरचा ड्रॉबॅक काय, लिकेज करंट. हा काय ड्रॉबॅक आहे, कोणाचा, ट्रान्झिस्टरचा. मगाशी कोणाचा होता, व्हॅक्यूम ट्यूबचा. काय होता, हिटिंगचा प्रॉब्लेम होता, त्याला साईज जास्त लागायची, स्पेस लागायची. इथं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. का, कारण की ट्रान्झिस्टर वापरलं. पण मग ट्रान्झिस्टरचा काय प्रॉब्लेम आहे, तर ट्रान्झिस्टर मध्ये करंट काय होतोय, लीक होतोय. कळलं. हा कोणाचा प्रॉब्लेम आहे, मग ट्रान्झिस्टरला काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. ते कशात करणार, थर्ड जनरेशन. कळतंय नक्की. सांगा सेकंड जनरेशन मध्ये काय झालं सांगा. या जनरेशन मध्ये व्हॅक्यूम ट्यूबला रिप्लेस केलं, ट्रान्झिस्टरने रिप्लेस केलं. दोन इश्यू कोणते, साईज आणि स्पेसचा इश्यू सॉल्व्ह झाला. कॉस्ट ड्रॅमॅटिकली कमी झाली. कळलं. ड्रास्टिकली म्हणा, ड्रॅमॅटिकली किंवा चेंज म्हटलं तरी चालेल. कळलं. पुढे काय सांगितलं, या ठिकाणी कोणती सिस्टीम फॉलो होतीये, बॅच प्रोसेसिंग सिस्टीम किंवा बॅच सिस्टीम, ज्याच्यामध्ये 1 by 1 जॉब वर एक्झिक्युटेड इन द सिस्टम. याला अजून एक नाव काय, सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टम. का बरं, कारण याच्यामध्ये प्रोग्राम अँड डेटा आर सबमिटेड इन ग्रुप और बॅचेस. कळले नक्की. पुढं असेंब्ली लँग्वेज इंट्रोड्यूस झाल्या. कळलं. आणि पण याचा प्रॉब्लेम काय आहे, ट्रान्झिस्टरचा ड्रॉबॅक एक लिकेज ऑफ करंट. कन्सेप्ट नक्की कळलंय, पक्का. ए झाले ना, हे काय बोलो. सेकंड जनरेशन झाली सांगताय, कधी ते कधी होती, 1956 to 1963. कळते नक्की, बोला. व्हॅक्यूम ट्यूब्स वर रिप्लेस्ड बाय ट्रान्झिस्टर. अरे कळलं. व्हॅक्यूम ट्यूबला रिप्लेस कोणी केलं, पुढे बोला. हा दोन इश्यू सॉल्व्ह झाले. एक म्हणजे साईज आणि स्पेसचा इश्यू सॉल्व्ह झाला. कॉस्ट ड्रॅमॅटिकली कमी झाली. कळलं. पुढं या सिस्टीम मध्ये किंवा या जनरेशन मध्ये बॅच सिस्टीम फॉलो केली गेली. दॅट इज 1 by 1 जॉब आर एक्झिक्युटेड इन द सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टम. का, बिकॉज प्रोग्राम अँड डेटा आर ऑफन एंटर्ड कशामध्ये, इन अ ग्रुप और बॅचेस. आर सबमिटेड म्हणा, एंटर्ड म्हणा, कशामध्ये, ग्रुप किंवा बॅचेस. नक्की कळलं. पुढं असेंब्ली लँग्वेज इंट्रोड्यूस झाली. पण याचा प्रॉब्लेम काय, ट्रान्झिस्टरचा लिकेज ऑफ करंट. कन्सेप्ट कळला. चालायचं पुढं. 2 जनरेशन झालेत. चालायचंय पुढं का परत पाहिले 2 घ्यायच्यात, नक्की. चला थर्ड जनरेशन मध्ये काय आलं सांगा. थर्ड जनरेशन कधीपासून आहे, 1964 पासून कधीपर्यंत, 1971. आता या ठिकाणी कंपोनंट कोण आहे मग, आयसी. पहिला कंपोनंट व्हॅक्यूम ट्यूब, नंतर ट्रान्झिस्टर, ट्रान्झिस्टर नंतर आयसी. अरे कळलं. पहिल्या ठिकाणी
व्हॅक्युम ट्यूब, दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी पहिली जी सिस्टीम होती त्याच्यात प्लग बोर्ड वापरले जायचे, दुसऱ्यामध्ये बॅच सिस्टीम, तिसऱ्यामध्ये मल्टी प्रोग्रामिंग. तिसऱ्यामध्ये कन्सेप्ट काय आहे? मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग काय भानगड आहे लक्षात घ्या. या ठिकाणी मग मी सांगतो तुम्हाला की प्रोग्रामिंग, मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय कन्सेप्ट आहे, आपण तो पहिले बघूत, मग लक्षात घ्या. ठीक आहे, लक्षात घ्या. आता या ठिकाणी हा आपला सीपीयू बाळांनो, हा काय आपला सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ज्याला आपण प्रोसेसर असं म्हणतो. नॉर्मली काय म्हणतो याला आपण? प्रोसेसर. कुठल्याही प्रोसेसला एक्झिक्यूट व्हायचं असेल तर त्याला कोण लागतो? सीपीयू लागतो. कोण लागतो त्याला? सीपीयू. मग या ठिकाणी हा P1 नावाची एक प्रोसेस आली, या ठिकाणी प्रोसेस आहे P2 आणि या ठिकाणी प्रोसेस आहे P3. इथपर्यंत कळलं कोणत्या कोणत्या प्रोसेस आहे? P1, P2 आणि P3. तिघांना कोण पाहिजे? बाई बोलत चला. तिघांना कोण पाहिजे? सीपीयू. सीपीयू म्हणजे काय? प्रोसेसर आहे. सीपीयू म्हणजे काय? प्रोसेसर. सगळ्यात पहिले काय करावं लागेल, आता याच्यापैकी एक प्रोसेस मी एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. ही क्यू आहे माझी, ही काय माझी? क्यू. याच्यातून मी P1 नावाची प्रोसेस काढली. कोणती काढली? P1. कशामध्ये टाकली? सीपीयू मध्ये. कशासाठी? हा, त्याला प्रोसेस साठी, त्याला एक्झिक्यूट होण्यासाठी. प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस म्हणजे काय? अ प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. आपण जो काही प्रोग्राम लिहिला, ज्या वेळेला हा प्रोग्राम एक्झिक्यूट होत असेल त्याला म्हटलं जातं प्रोसेस. लक्षात ठेवा काय सांगितलं? प्रोग्राम इन एक्झिक्युशन इज कॉल्ड ॲज प्रोसेस. मग आता एक P1 ही प्रोसेस आहे, कशात गेली? सीपीयू मध्ये गेली. कळलं? आता नॉर्मली लक्षात घ्या, मी तुम्हाला थोडंसं पुढच्या लेक्चरचा कन्सेप्ट आत्ताच क्लिअर करतो. मल्टी प्रोग्रामिंग म्हणून कन्सेप्ट आहे, आता पण आहे, पण ऍक्च्युली आपल्याला तो पुढे सेपरेट बघायचा आहे. मल्टी प्रोग्रामिंग म्हणजे काय? मल्टी प्रोग्रामिंगच्या आधीची जी सिस्टीम होती ती सिस्टीम कोणती होती? बॅच सिस्टीम. कोणती सिस्टीम होती? बॅच. बॅच मध्ये काय व्हायचं लक्षात घ्या, आणि कुठलीही प्रोसेस असेल, कुठल्याही प्रोसेसला एक्झिक्यूट होण्यासाठी एक लागतो सीपीयू. कोण लागतो? सीपीयू. आणि अजून एक लागतं बाळांनो आयओ डिव्हाइस. कोणते डिव्हाइस लागतात? आयओ. आयओचा अर्थ काय? इनपुट आउटपुट डिव्हाइस. सगळ्यात पहिले प्रोसेस P1 आली. P1 कुठे गेली? सीपीयू मध्ये. काय होती? आता एक्झिक्यूट होती. आता तिचं सीपीयू मधलं काम संपलं. आता ह्या P1 नावाच्या प्रोसेसला, या P1 नावाच्या प्रोसेसला कोण पाहिजे? आयओ पाहिजे. आयओ म्हणजे काय? इनपुट आउटपुट. फॉर एक्झाम्पल आपण एखादा वर्डचा प्रोग्राम, मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी टाईप केलं, त्याच्यासाठी सीपीयूचा यूज होतोय, आणि नंतर आपण त्याला प्रिंटिंगला दिलं. प्रिंटिंगला दिल्यानंतर तिला सीपीयूचा काही यूज नाहीये, तिला कशाचा यूज आहे? आयओच. ती कशामध्ये गेली सांगा? आता आयओ मध्ये गेली. कोणती प्रोसेस? लक्ष देत चला, लक्ष दे, कन्सेप्ट महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले P1 प्रोसेस कशामध्ये आली? सीपीयू मध्ये. का? तिला एक्झिक्यूट व्हायचंय. आता तिचं सीपीयू मधलं काम झालं, आता तिला कोण पाहिजे? आयओ. मग तिथून कुठं आली? आयओ. आता सीपीयू कसा आहे? रिकाम टेकडा. कसा आहे? रिकाम टेकडा. रिकाम टेकडाला म्हटलं जातं आयडल. कसा आहे तो? आयडल. आयडल म्हणजे सध्या तो कुठलीही प्रोसेस एक्झिक्यूट करत नाही. रिकाम टेकडा आहे की नाही? हा. बॅच सिस्टीम मध्ये काय केलं जातं? बॅच सिस्टीम मध्ये आपण सांगितलं, काय सांगितलं? वन जॉब एका वेळेला टाकणार. जोपर्यंत P1 सीपीयू मध्ये चालू होता, सीपीयू मधून कुठे गेला? आयओ मध्ये. त्याचं पूर्ण एक्झिक्युशन झालंय का? नाही. हा सीपीयू दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट केला जाणार नाही. ज्या वेळेला या P1 प्रोसेसचं पूर्ण एक्झिक्युशन झालं आणि ज्या वेळेला हा P1 ह्या दोघांमधून सिस्टीमच्या बाहेर पडला, त्यावेळेला सेकंड प्रोसेस कोणती आली? P2. आणि मग P2 ला काय मिळाला? सीपीयू. हा, P2 कुठे गेला सांगा? सीपीयू. काय चालू आहे त्याचं? बोलत चला, एक्झिक्युशन चालू आहे. काय चालू आहे? एक्झिक्युशन. तिथून पुढे काय लागलं त्याला? बोला बोला, कोण लागतंय? आयओ. हा, इथून निघला, कुठे गेला सांगा? आयओ मध्ये गेला. सीपीयू कसं आहे? हा, रिकाम टेकडा आहे, आयडल आहे. पण सिस्टीम कोणती आहे? बॅच. बॅच मध्ये P2 प्रोसेस इथं चालू आहे की नाही? हा, तो P3 ला सीपीयू अलोकेट करणार नाही. कळलं? वन जॉब ऍट अ टाइम. कन्सेप्ट कळलं नक्की? मग आता मल्टी प्रोग्राम हे कळलं का नक्की? मग P3 ला सीपीयू कधी भेटल? हा, ज्या वेळेला ह्याचा सगळा धिंगाणा उरकला, लग्न झालं, जागरण गोंधळ झालं, त्याला 2-3 पोरं झाले, ते बाहेर निघलं, आता त्याला या सीपीयू ला कोण मिळणार? हा P3. किंवा P3 ला कोण अलोकेट होणार? सीपीयू. ही कोणती सिस्टीम आहे? बॅच सिस्टीम. ही कोणती सिस्टीम आहे? बॅच. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतं लक्षात घ्या. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये, मल्टी प्रोग्रामिंगचा किस्सा काय? हा कोण आहे आपला? बोलत चला. हा,
भाईतडवानी बसू नका. हा कोण आहे आपला सीपीयू. लक्षात घ्या सीपीयू असं नसतं, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती, पण काढायचं बाळांनो. 2 अंडे काढले विषय सांगला. हा सीपीयू हा कोण आहे आपला आयो. कळलं नक्की. हा इथं पहिली प्रोसेस कोणती आहे P1, इथं P2, इथं P3. ही आपली मेन मेमरी आहे. कोणती मेमरी आहे? 2 टाईपच्या मेमरी, सेकंडरी मेमरी आणि कशात बघितलंय डीटी मध्ये बघितलं. पीएलए आणि पीएलडी डिव्हाइस बघितलं. शेवटी आपण मेन मेमरी सेकंडरी मेमरी बघितलं होतं. प्रायमरी मेमरी सेकंडरी काय फरक आहे दोघांमध्ये? जाऊ दे मरू हे जावा मायक्रो डीसीसी आठवायचं नाही, फर्स्ट सेमचं कधी आठवायचं म्हणून आम्हाला डीटी. हा बैताडाव लक्ष द्या. काय सांगितलं लक्षात घ्या. ज्या मेमरीला सीपीयू डायरेक्ट ऍक्सेस करू शकतो त्याला म्हटलं जातं मेन मेमरी. काय ज्या मेमरीला सीपीयू डायरेक्ट ऍक्सेस करतोय म्हणजे त्याला डायरेक्ट सीपीयूला त्या मेमरी मधून काही ना काहीतरी प्रोसेस काढता येतात त्याला म्हणतो मेन मेमरी. सेकंडरी मेमरीला त्याला ऍक्सेस करता येत नाही. सगळ्या प्रोसेस कुठं पाहिजेत मेन मेमरी मध्ये. मग आता या मेन मेमरी मध्ये मी 3 प्रोसेस घेतल्या. पहिली कोणती आहे P1, दुसरी P2, तिसरी P3. सगळ्यात पहिले सीपीयू कोणाला अलोकेट होणार? का बरं? असं काय नाही, कोणाला पण होऊ शकतो. अरे हा मग P1 ला द्यायचा नाही, पण मला इथं शेड्युलिंग अल्गोरिदम वेगळा आहे माझा. लक्षात घ्या. कोणत्या प्रोसेसला सीपीयू अलोकेट करायचा याला काय म्हणतो? लक्षात ठेवत चला, गडबड करून. मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं शेड्युलिंग म्हणजे या 3 प्रोसेस पैकी कोणत्या प्रोसेसला सीपीयू अलोकेट करायचं. मग आपण अज्युम करू पहिला कोणाला दिला P1 ला. P1 ला सीपीयू अलोकेट झाला. आता मला सांगा P1 प्रोसेस सीपीयू मधून नंतर कुठे जाणार? आयो मध्ये. तिचं एक्झिक्युशन झालं. कुठे गेली ती? आयो. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम असतं तर काय झालं असतं? हे तसंच राहिलं असतं. P2 ला दिला असता का? नाही. पण आता आपली सिस्टीम कोणती आहे? मल्टी प्रोग्रॅमिंग सिस्टीम. कोणती आहे? मल्टी प्रोग्रॅमिंग मध्ये काय होतंय, ज्या वेळेला सीपीयू आयडल दिसला तर तो कोणाला अलोकेट होतो? सेकंड नेक्स्ट प्रोसेसला. कळलं? मग आता P1 काय करतोय? आयो मध्ये एक्झिक्युशन चालू आहे. त्यावेळेला हा P2 कोणाला P2 कोणाकडे जाईल बाळांना? आपल्या सीपीयू. कळलं? मल्टी प्रोग्रॅमिंगचा अर्थ एकाच वेळेला मल्टिपल प्रोग्राम कुठं असणार आहेत? कुठं नाही, इथं मेन मेमरी मध्ये. बुरटेवानी सीपीयू मध्ये म्हणू नका, सीपीयू मध्ये. कुठं? सीपीयू मध्ये एका वेळेला एकच प्रोग्राम एक्झिक्यूट होणार. कळतंय नक्की? मग मल्टी प्रोग्रामिंग नाव का दिलं? कळलं का? मल्टी प्रोग्रामिंग का? कारण मल्टिपल प्रोग्राम एकाच वेळेला मेन मेमरी मध्ये आलेत आणि सीपीयू जोपर्यंत इथं प्रोग्राम आहे तोपर्यंत माझा सीपीयू रिकाम टेकडा बसणार नाही. सीपीयू रिकामा कधी राहील? ज्यावेळेला मेमरी मध्ये प्रोग्रामच नाहीये, सगळे प्रोग्राम संपले, इल्ले, याच्यामध्ये प्रोग्राम इल्ले, त्यावेळेला हे काय राहणार? रिकामा. कळलं? हा कन्सेप्ट कोणता आहे? मल्टी प्रोग्राम. नक्की कळलंय? पक्का? बॅच सिस्टीम आणि मल्टी प्रोग्रामिंग आपल्याला लक्षात घ्या. बॅच ऑपरेटिंग सिस्टीम पण बघायची आहे, मल्टी प्रोग्रामिंग पण बघायची आहे आणि त्याच्यावर परत सेपरेट 4 मार्काला सुद्धा क्वेश्चन पडला जातो. पण त्याचं बेसिक काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. बॅच मध्ये काय झालं असतं? P1 आयो मध्ये आला तोपर्यंत सीपीयू रिकामा राहिला असता. मल्टी प्रोग्रामिंगनी P2 ला काय केलं? सीपीयू काय केला? अलोकेट. नक्की कळले का? बाळा खरं सांगा, कळले? नक्की कळले? पक्का? कन्फ्युजन असेल तर बोला. आता पुढे काय झालं बघा. या P1 चं एक्झिक्युशन झालं. P1 कुठं निघाला? बाहेर. दिला हाकलून त्याला. पुढे काय झालं सांगा? P2. आता P2 ला आयो पाहिजे. P2 कुठे गेला? त्यावेळेला सीपीयू कसा आहे? रिकामा. बॅच सिस्टीम असती तर काय झालं असतं? ते तसंच राहिलं असतं. पण मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होणार? हा सीपीयू कोणाला अलोकेट होणार? P3 ला अलोकेट होणार. कन्सेप्ट कळला? दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन मल्टी प्रोग्रामिंग अँड बॅच सिस्टीम. कळलं? आता आपलं काय चाललंय? मल्टी प्रोग्रामिंग कंपोनंट कोणता आहे? आयसी. कंपोनंट कोणता आहे? आयसी. आयसी पाहिलेत तुम्ही? आयसी देखा है तुमने? एखादं बघायचं काय? तुम्हाला या सगळ्यांमध्ये इथंच लक्ष जात असेल ना? नाही, हा VLS आहे. 1 मिनिट. VLSI नको बघायला, आयसीचा इमेज बघतो मी. 1 मिनिट थांबा. आहे का त्याच्यामध्ये? कुठे गेलं ते? आपण ओपन नाही होणार बहुतेक. आय थिंक फाईल फॉर्मॅट सपोर्ट नाही. ठीक आहे चला. आयसी पाहिलेत ना रे बाळांनो तुम्ही? मदरबोर्डवर बरेचसे आयसी पाहिले असतील. ठीक. मग आता वाटलं सर दाखवतो परत नंतर, आता नका बघू.
चला मग आता जनरेशन कोणते बाळांना आपलं थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन मध्ये कोणी कोणाला रिप्लेस केलं बघा. हे जे ट्रान्झिस्टर आहे त्याला कोणी रिप्लेस केलं सिलिकॉन चिप. सिलिकॉन चिप म्हणजेच कोण सिलिकॉन चिपला नाही काही बनी सिलिकॉन चिपनी ट्रान्झिस्टरला रिप्लेस केलं. उलटा लिहिता ना हा सिलिकॉन चिप्स वर रिप्लेस्ड बाय द ट्रान्झिस्टर ते जायचं कॉमात. हा द ट्रान्झिस्टर्स वर रिप्लेस्ड बाय. In this generation, operating system designer the concept of multi-programming. आले दोन स्टेटमेंट. पहिला आयसी. आयसी म्हणजे कोण सिलिकॉन चिप. कन्सेप्ट कोणता डेव्हलप केला मल्टी प्रोग्राम. कळलं पहिले स्टेटमेंट काय आहे. हा ट्रान्झिस्टर्स वर रिप्लेस्ड बाय सिलिकॉन चिप. सिलिकॉन चिप म्हणजेच आयसी. कळलं. आणि प्रोग्रामरनी कन्सेप्ट कोणता डेव्हलप केला मल्टी प्रोग्रामिंग. नक्की कळले प्रोग्रामरनी कन्सेप्ट कोणता डेव्हलप केला मल्टी प्रोग्रामिंग. ओके लक्ष द्या पुढं. नेक्स्ट काय सांगा आता पुढे गेलं. इन विच सेव्हरल जॉब्स आर इन द मेन मेमरी ऍट वन्स. काय सांगितलं परत लक्षात घ्या. मल्टिपल जॉब्स मी मग अशी सांगितलं मल्टिपल जॉब म्हणजे मल्टिपल प्रोग्राम त्याला कुठं प्लेस केलंय मेन मेमरी मध्ये. कसं एकदाच म्हणजे एकदाच माझ्या मेन मेमरी मध्ये मी P1 P2 P3 P4 P5 P6 जेवढे पाहिजे तेवढे जॉब घेतले. कुठे घेतले मेन मेमरी मध्ये. कुठे घेतले मेन. सीपीयू मध्ये एका वेळेला एकच जॉब. सीपीयू मध्ये एका वेळेला एकच. मग एक जॉब आला पहिल्यांदा P1 आला. P1 बाहेर निघाला. सीपीयू कसा आहे आयडल. मग सीपीयू कोणाला अलोकेट करणार P2 ला. नंतर कोणाला P3. म्हणजे थोडक्यात आपलं सीपीयू काय होतंय स्विच होतंय. सीपीयू काय होतंय स्विच. परत बघा. इन विच सेव्हरल जॉब्स आर इन द मेन मेमरी ऍट वन्स. आणि पुढे काय होतंय अ प्रोसेसर इज स्विच फ्रॉम वन जॉब टू द अनदर ॲज नीडेड. नक्की कन्सेप्ट कळला. कोणता कन्सेप्ट आहे मल्टी प्रोग्रामिंग. पाऊन तास झाला म्हणजे जीवर आले नाही करू नका. कळले नक्की. या दोन जनरेशन पण विचारणार आहेत आहे की नाही. हे कोणती जनरेशन आहे थर्ड जनरेशन. कधीपासून आली हा 1964 टू 1971. बोला जनरेशनला नाव काय दिलंय आयसी सेंट्रल कंपोनंट आयसी. आणि पुढं मल्टी प्रोग्रामिंग. नक्की सांगा. ट्रान्झिस्टरला रिप्लेस कोणी केलं सिलिकॉन चिप्स. नक्की कळलं. प्रोग्रामरनी कन्सेप्ट कोणता काढला मल्टी प्रोग्रामिंग. इन दी जनरेशन ऑपरेटिंग सिस्टीम डिझायनर. ते डिझायनर म्हणजेच कोण प्रोग्रामर. त्यांनी कोणता कन्सेप्ट काढला मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय बोला सेव्हरल जॉब्स आर इन द मेन मेमरी ऍट वन्स. एकदा सगळे जॉब घेतले आणि ते मेन मेमरीच्या बोखंडी टाकले. कळलं. आणि मग आता सीपीयू एक 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 जॉब करणार. म्हणजे आपला जो सीपीयू आहे हा काय होणार स्विच होणार. कशामध्ये फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब ॲज नीडेड. गरज असेल त्याच्यानुसार. कळलं नक्की पक्का. सांगा काय सांगितलं. हा ट्रान्झिस्टर्स वर रिप्लेस बाय द सिलिकॉन चिप्स. कळलं. ऑपरेटिंग सिस्टीम डिझायनर डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ मल्टिपल प्रोग्रामिंग किंवा मल्टी प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये मल्टिपल जॉब्स किंवा सेव्हरल जॉब्स आर प्लेस्ड इन द मेन मेमरी ऍट अ टाइम किंवा ऍट अ वन्स किंवा ऍट अ टाइम. आणि पुढं आणि जो प्रोसेसर आहे इज सिम्पली स्विचेस बिटवीन वन जॉब टू द अनदर जॉब ॲज अँड वेन नीडेड. नक्की कळले पक्का. पुढं बघा. नेक्स्ट काय दिले समजून घ्या. पुढं काय दिले दिस मीन्स दॅट प्रोसेसर वॉज नॉट आयडल. प्रोसेसर रिकामा राहील का रे. कधीपर्यंत रिकामा नाही राहणार जोपर्यंत मेन मेमरी मध्ये प्रोसेस आहे तोपर्यंत सीपीयू आयडल राहणार नाही. मेन मेमरी मधल्या सगळ्याच्या सगळ्या प्रोसेसेस संपल्या हा मग आपला सीपीयू काय झाला आयडल. नक्की कळलं. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय द प्रोसेसर वॉज नॉट आयडल. मग आता याच्यामध्ये काय होतं बघा. वाईल वन जॉब वॉज कम्प्लिटिंग इट्स आयो. एक जॉब काय करतोय आयो ऑपरेशन. अज्युम करा P1 होता. P1 कुठे गेला सीपीयू. बोले P1 पहिले कुठे गेला सीपीयू मध्ये. तिथून कुठे गेला आयो मध्ये. आता सीपीयू कसा आहे म्हणजे ज्या वेळेला P1 कुठे गेला आयो ऑपरेशन करायला त्यावेळेला दुसरा जो जॉब आहे त्याला आपण शेड्यूल करणार कशामध्ये प्रोसेसर. प्रोसेसर मध्ये. प्रोसेसर म्हणजे कशामध्ये सीपीयू मध्ये. कशासाठी सो दॅट इट्स टाइम वुड नॉट बी टाइम वेस्ट व्हायचा ना. कशामध्ये बॅच सिस्टीम मध्ये. का व्हायचा
जोपर्यंत एक जॉब अख्खा कंप्लीट होत नाही तोपर्यंत दुसऱ्या जॉबला सीपीयू दिला जात नव्हता. सीपीयू कसा होता? आयडल. पण याच्यामध्ये सीपीयू आयडल राहील का? नाही. का बरं? कारण की ज्या वेळेला बघा, वाईल वन जॉब वॉज कम्प्लिटिंग इट्स आय ऑपरेशन, ज्या वेळेला P1 हा आय ऑपरेशन परफॉर्म करायला गेला त्यावेळेला जो सीपीयू आहे हा आयडल राहील का? नाही. मग त्यावेळेला काय होणार? दुसरा जॉब आपण शेड्यूल करणार कशामध्ये? प्रोसेसर, आणि त्याच्यामुळे टाइम वेस्ट होणार नाही. कन्सेप्ट कळला? पक्का कळलाय? काय सांगितले परत बघा, काय सांगितलं? दिस मीन्स दॅट प्रोसेसर वॉज नॉट आयडल. प्रोसेसर आयडल आहे का? ज्या वेळेला एक जॉब काय करतोय? आय ऑपरेशन परफॉर्म करतोय, त्यावेळेला दुसरा जॉब आपण त्याला कशामध्ये टाकणार? प्रोसेसर मध्ये. त्याच्यामुळे आपला प्रोसेसरचा टाइम वेस्ट होणार नाही. याच कन्सेप्टला आपण म्हणतोय मल्टी प्रोग्रामिंग. मल्टी प्रोग्रामिंग कळले? मल्टी प्रोग्रामिंगचा अर्थ एका सीपीयू मध्ये काय करणार आपण? एकच. मी परत विचारेन क्वेश्चन, जर चुकून कोण बोललं मला एका सीपीयू मध्ये 10 जॉब, मी तिथे येऊन जीव घेईन. एका सीपीयू मध्ये एकच जॉब. मल्टी प्रोग्रामिंग का म्हणायचं? बिकॉज मल्टिपल प्रोग्राम्स आर प्लेस्ड इन द मेन मेमरी ऍट वन्स, म्हणून त्याला मल्टी प्रोग्रामिंग. पण सीपीयू मध्ये एकच, आणि त्याच्यातून आयओ मध्ये गेला तर सीपीयू कसा? आयडल. मग सीपीयू कोणाला द्यायचा? दुसऱ्याला. अरे कळलं, हे सीपीयूचं स्विचिंग होतं, याला म्हणतो आपण मल्टी प्रोग्राम. नक्की कन्सेप्ट कळला? पुढं अजून काय दिलंय? युजर इंटरॅक्टेड विथ थर्ड जनरेशन कम्प्युटर युजिंग कीबोर्ड अँड मॉनिटर. म्हणजे याच्यामध्ये कोणाचा यूज व्हायला लागला रे? कीबोर्ड आणि मॉनिटरचा. हा यूज काय झाला? वाढला. नक्की युजर कम्प्युटर इंटरॅक्शन युजिंग माउस अँड कीबोर्ड. युजर इंटरॅक्टेड विथ द थर्ड जनरेशन कम्प्युटर युजिंग कीबोर्ड अँड माउस. नक्की कळलंय? मॉनिटर म्हणा, माउस काय म्हणायचं ते म्हणा. नक्की कन्सेप्ट कळलाय? बघा परत एकदा बघूत. थर्ड जनरेशन काय सांगितलंय? ट्रान्झिस्टरला कोणी रिप्लेस केलंय? ट्रान्झिस्टर रिप्लेस बाय ऑपरेटिंग सिस्टीमच्या डिझायनरनी कोणता कन्सेप्ट आणला? मल्टी प्रोग्रामिंग, ज्याच्यामध्ये सेव्हरल जॉब्स आर प्लेस्ड इन द मेन मेमरी ऍट वन्स. कळलं? आणि जो प्रोसेसर आहे हा काय होणार? स्विच होणार फ्रॉम वन जॉब टू द अनदर जॉब ॲज अँड वेन नीडेड. कळलंय नक्की? मग या ठिकाणी अजून काय सांगितलंय? बोला, कुठे गेलते? हा इथं. दिस मीन्स दॅट प्रोसेसर वॉज नॉट. प्रोसेसर आयडल राहील का? नाही. ज्या वेळेला एक प्रोग्राम किंवा एक प्रोसेस, एक जॉब हा काय कंप्लीट करतोय? आय ऑपरेशन, त्यावेळेला आपला जो सीपीयू आहे हा कोणाला अलोकेट होणार? अनदर जॉबला. कळलं? म्हणजे याच्यामुळे त्याचा टाइम वेस्ट होणार नाही. आणि युजर इंटरॅक्ट कसे करायचे? कीबोर्ड अँड मॉनिटर. आता तुम्ही माऊस म्हणायला लागले, मी मॉनिटर म्हणायला लागलो. हा कोणतं जनरेशन झालं बाबड्या? हा सांगा, थर्ड जनरेशन बोला. हा 1964 टू 1971. कितवं जनरेशन आहे? तिसरं जनरेशन. त्याचं हेडिंग काय? आयसी आणि मल्टी प्रोग्रामिंग. पुढे सांगा. पहिलं, ट्रान्झिस्टर वेर रिप्लेस्ड बाय द सिलिकॉन चिप्स. कळले नक्की? ऑपरेटिंग सिस्टीमच्या डेव्हलपरनी कोणता कन्सेप्ट आणलाय? मल्टी प्रोग्रामिंग. कळलं? त्याच्यामध्ये सेव्हरल जॉब्स आर प्लेस्ड इन द मेन मेमरी ऍट वन्स. कळलं? आणि प्रोसेसर काय होतोय? स्विच होतोय फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब ॲज अँड वेन नीडेड. नक्की कन्सेप्ट कळला? पुढे सांगा. याचा अर्थ काय होतोय? ज्या वेळेला आपला जो प्रोसेसर आहे हा कधी आयडल राहणार नाही. ज्या वेळेला एक प्रोसेस आय ऑपरेशन परफॉर्म करते त्यावेळेला आपला जो सीपीयू आहे त्याच्यामध्ये अनदर जॉब काय होणार? शेड्यूल. कळलं? आणि त्याच्यामुळे त्याचा टाइम वेस्ट होणार नाही. आणि युजर इंटरॅक्ट कसा करणार? कीबोर्ड आणि मॉनिटर. नक्की उद्या आल्यावर परत एकदा रिवाइज करूच वाटलं तर आपण. कळलं नक्की? तिसरी जनरेशन. नेक्स्ट कोणती सांगा? फोर्थ. या जनरेशन मध्ये काय झालं? टेक्निक कोणती वापरली? LSI. LSI म्हणजे काय? लार्ज स्केल इंटिग्रेशन. नाव काय त्याचं? पर्सनल कम्प्युटर. कधीपासून आलाय सांगा? 1971 टू प्रेझेंट. कळले नक्की? 1971 टू प्रेझेंट. काय नाव आहे त्याचं? लार्ज स्केल इंटिग्रेशन. ही काय त्याची टेक्निक. आता याच्यामध्ये काय होतं? याच्या आधी कोण होता? थर्ड जनरेशन मध्ये आयसी. त्याच्या आधी ट्रान्झिस्टर. त्याच्या आधी व्हॅक्यूम ट्यूब्स. कळलं? आता याच्यामध्ये थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स ऑन स्मॉल एरिया ऑफ सिलिकॉन चिप. लक्षात घ्या, हा सुद्धा एक प्रकारचा आयसीच आहे. याच्या आधी पण कोण होतं? आयसी आणि मल्टी प्रोग्रामिंग. आयसी मध्ये काय होतं? ट्रान्झिस्टरच होते.
ट्रान्झिस्टर एन्कोडर. पण याच्यामध्ये काय होतं, खूप जास्त ट्रान्झिस्टर छोट्या चिपमध्ये आणले. मग खूप जास्त ट्रान्झिस्टर म्हणजे किती, तर थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आहेत, त्याला काय केलंय बाळांनो, पॅक केलंय. कशामध्ये बाळांनो, छोट्या एरियामध्ये. कशाच्या, सिलिकॉन चिपच्या. नक्की कळलंय काय सांगितलंय, थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स वर पॅक काय केलंय, ऑर पॅक कुठे गेलते, थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर पॅक्ड ऑन द स्मॉल एरिया ऑफ सिलिकॉन चिप. पुढे काय सांगितलंय बघा, मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी काय झाली, इव्हॉल्व. कोणती टेक्नॉलॉजी आली, मायक्रो प्रोसेसर. मायक्रो प्रोसेसर म्हणजे काय, छोटे छोटे प्रोसेसर. म्हणजे एका बारीक बारीक चिपवर बरेचसे ट्रान्झिस्टर काय केले जायचे, पॅक केले जायचे. कळलं. मग या टेक्निकला अजून एक लार्ज स्केल इंटिग्रेशन पण म्हणतात. याच्या पुढे मग आता VLSI पण आलेली आहे. त्याच्या पुढे यू म्हणजे काय, अल्ट्रा लार्ज स्केल इंटिग्रेशन. या सुद्धा टेक्निकल आहेत. एवढे आपल्याला लिहायच्या नाही. आपल्याला कुठपर्यंत जायचंय, LSI पर्यंत. LSI मध्ये काय केलंय, थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आर पॅक्ड ऑन द स्मॉल एरिया ऑफ सिलिकॉन चिप. पुढे काय दिले सांगा, टेक्नॉलॉजी कोणती आली, मायक्रो प्रोसेसर. इन सच अ मॅनर दॅट, बघा, in a such a manner that it becomes possible to build the desktop computer as powerful as the mainframe of 1970. सगळ्यात पहिल्या जनरेशन मध्ये बघितलं आपण कोणते कॉम्प्युटर होते, मेन फ्रेम. आठवते, तर ते एवढे मोठे मोठे कॉम्प्युटर जे होते, ठीक आहे, त्या कॉम्प्युटरला आपण मेन फ्रेम म्हणायचो. कळलं, त्याची साईज काय होती, जास्त होती. मग एवढे मोठे कम्प्युटर आहेत, या टाईपचे कम्प्युटर आपण बनवणार, पण टेक्नॉलॉजी कोणती वापरली आहे, मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी. ही अशा पद्धतीने इव्हॉल्व झाली, इन सच अ मॅनर दॅट इट बिकम पॉसिबल टू बिल्ड द डेस्कटॉप कम्प्युटर ॲज पॉवरफुल ॲज द मेन फ्रेम ऑफ 9. म्हणजे 1971 मध्ये जुन्या काळातले जे मेन फ्रेम कम्प्युटर होते ते पॉवरफुल पीसी आपण फक्त कशावर बनवायला लागलोय का, सिलिकॉन चिपवर. कशावर बनवायला लागलोय का, म्हणजे पहिली गोष्ट तर त्याची कॉस्ट, साईज, स्पेस सगळं काय झालं, रिड्यूस. अजून काय दिले बघा, या ठिकाणी नवीन ऑपरेटिंग सिस्टीम आली. कोणती, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. ही काय झाली, इव्हॉल्व झाली. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप. अजून काय काय सांगितलं, एक्झाम्पल दिलेत, डॉस, लिनक्स, युनिक्स, GUI, विंडोज ऑपरेटिंग. या सगळ्या काय त्याचे एक्झाम्पल्स, ते आपण ऑलरेडी बघितले. एक्झाम्पल्स मध्ये आपण विंडोज लिहू शकतो, लायनक्स लिहू शकतो, युनिक्स लिहू शकतो, डॉस लिहू शकतो. या सगळ्या काय आहेत, ऑपरेटिंग सिस्टीम्स. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काय, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम काय झाली, इव्हॉल्व. एवढंच लिहायचं, याच्या पलीकडे आपल्याला काही लिहायचं नाही. कोणती जनरेशन आहे, फोर्थ जनरेशन. कोणती जनरेशन आहे, फोर्थ. सांगा, फोर्थ जनरेशन मध्ये काय काय झालंय, याच्यामध्ये कोणती टेक्निक आहे, लार्ज स्केल इंटिग्रेशन. पुढे काय झालंय सांगा, थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टरला आपण कशात पॅक केलंय, सिलिकॉन चिप मध्ये. याचा यूज करून आपण टेक्नॉलॉजी कोणती झाली, मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी. अजून ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम. आणि लास्टला त्याचे काय दिले आपण, एक्झाम्पल. परत बोला, पहिलं कोणती टेक्नॉलॉजी आहे, लार्ज स्केल इंटिग्रेशन, ज्याच्यामध्ये आपण काय केलंय, थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आर पॅक्ड ऑन द स्मॉल एरिया ऑफ सिलिकॉन चिप. कोणती टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली, मायक्रो प्रोसेसर. ऑपरेटिंग सिस्टीम कोणती, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम इव्हॉल्व झाली. आणि शेवटी काय लिहिले त्याचे एक्झाम्पल. कळले. अशा पद्धतीने काय झाले आपल्या 4 जनरेशन्स. काय त्या 4. नक्की कन्सेप्ट कळलं. आता एक 5 मिनिटात परत सगळं रिवाइज करू, मग थांबू. कळलं म्हणजे रिवाइज होईल परत एकदा. ठीक आहे, चला. पास करू नका, मी मारीन आताच सांगते. हा, लक्ष द्या. सांगा, पहिली कोणती आहे, 1940 to 1956 मध्ये फर्स्ट जनरेशन. बोला, व्हॅक्युम ट्यूब्स आणि प्लग बोर्ड्स. आता फक्त पॉईंट बघत चला. ठीक आहे, सांगा सगळ्यात पहिलं पॉईंट. हा, सेंट्रल कंपोनंट कोणता आहे, व्हॅक्युम ट्यूब. कशा होत्या, सो प्रिमिटिव्ह दॅट प्रोग्राम्स वर ऑफन एंटर्ड 1 bit at a time on rows of mechanical switches called as. कळले नक्की. प्रॉब्लेम कशाचा होता, हिटिंगचा. कशाचा, व्हॅक्युम ट्यूबचा. कळलं. अजून लागायची काय, लार्ज स्पेस रिक्वायर्ड होती. कळलं. या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हती, नॉट इवन असेंब्ली लँग्वेज. प्रोग्रामिंग कशी केली जायची, त्याच्यानंतर सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. एवढेच फक्त प्रॉब्लेम आपण काय करायचो, सॉल्व्ह करायचो. पॉइंट सांगताय न, बघत सांगा बरं. इथं पहिलं व्हॅक्युम ट्यूब हा सेंट्रल कंपोनंट आहे. पुढं, so primitive that the programs were often entered 1 bit at a time on the rows of mechanical switches called as. दन 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 रट्टा ना. हे कन्सेप्ट कळलं ना. आता पाठ करा. कळले, घरी गेल्यानंतर परत एकदा दोनदा काय करा, रिवाइज करा. पुढे सांगा. तिसरं प्रॉब्लेम, 2 विषय. एक म्हणजे हिटिंगचा प्रॉब्लेम होता,
लार्ज स्पेस त्याला रिक्वायर्ड लागायचे. दोन प्रॉब्लेम होते. पुढं ऑपरेटिंग सिस्टीम इव्हॉल्व झाली नाही. प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हत्या, नॉट इव्हन असेंब्ली लँग्वेज. आणि पुढं जी प्रोग्रामिंग होती कोणती होती? मशीन लँग्वेज प्रोग्रामिंग. आणि प्रॉब्लेम कोणते सॉल्व्ह करायचो? सिंपल न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन. पुढची जनरेशन व्हॅक्यूम ट्यूबला कोण रिप्लेस केलंय? बोला ना. व्हॅक्यूम ट्यूबला रिप्लेस केलं. दोन इश्यू सॉल्व्ह झाले, साईज आणि स्पेसचा. अजून कॉस्ट ड्रामॅटिकली कमी झाली. पुढं सिस्टीम कोणती फॉलो केली? बॅच सिस्टीम. बॅच सिस्टीम मध्ये वन जॉब ॲट अ टाइम वर एक्झिक्युटेड इन द सिस्टम. सिस्टीमला नाव काय? सिंगल स्ट्रीम बॅच प्रोसेसिंग सिस्टीम. बिकॉज प्रोग्राम अँड डेटा आर एंटर्ड इन ग्रुप और बॅचेस. नक्की कळलं? पुढं असेंब्ली लँग्वेज इंट्रोड्यूस झाली. अजून ड्रॉबॅक काय त्याचा? ट्रान्झिस्टरचा ड्रॉबॅक लिकेज ऑफ करंट. अरे हा, मग हा ड्रॉबॅक ओव्हरकम करण्यासाठी पुढे काय आलं? थर्ड जनरेशन. थर्ड जनरेशन मध्ये आयसी आणि ट्रान्झिस्टरला कोण रिप्लेस केलंय? कोणता कन्सेप्ट काढलाय? मल्टी प्रोग्रामिंग मध्ये काय होतंय? सेव्हरल जॉब्स आर इन द ऍट वन्स. आणि प्रोसेसर काय होणार त्याच्यामध्ये? स्विच फ्रॉम वन जॉब टू अनदर जॉब ऍज अँड वेन. पुढं या ठिकाणी प्रोसेसर आयडल राहणार ज्यावेळेला एक जॉब काय कम्प्लीट करतोय? आयो कम्प्लीट करतोय. त्यावेळेला दुसरा जॉब आपण सीपीयू मध्ये काय होणार? शेड्यूल. म्हणजे सीपीयू चा टाइम वेस्ट होणार. कळलंय नक्की? आणि कशाचा यूज करून इंटरॅक्ट करायचं? कीबोर्ड अँड. नक्की. लास्ट जनरेशन, फोर्थ जनरेशन. कोणती टेक्निक आहे? लार्ज स्केल इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये आपण काय केलंय? थाउजंड्स ऑफ ट्रान्झिस्टर्स आर पॅक्ड ऑन द स्मॉल एरिया ऑफ सिलिकॉन चिप. नक्की कळलं? पुढं मायक्रो प्रोसेसर टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम इव्हॉल्व झाली. आणि अजून त्याचे एक्झाम्पल्स. नक्की अशा पद्धतीने 4 जनरेशन. कळले नक्की? ह्याच्यामध्ये तुम्हाला जर अजून काही ऍडिशनल लिहायचं असेल अजिबात लिहायचं नाही. जेवढं दिलंय तेवढं लिहा. कळले नक्की? 4 जनरेशन झालेत. याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. काल एक क्वेश्चन पाहिला आपण कोणता? कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. आणि आज बघितलं आपण जनरेशन्स ऑफ कम्प्युटर सिस्टीम किंवा ऑपरेटिंग सिस्टीम. नक्की कळले? पक्का व्यवस्थित करा. ठीक आहे? चला थांबायचं ऑनलाईन. ए बाळांनो चला थांबायचं बाळांनो. चलो सी यू टुमॉरो. हॅव अ नाईस डे.